ज्यावेळेस एखादी दुर्घटना घडते तर सर्वात प्रथम तुमचा जो FIR असतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे। नुकसान भरपाई जर विमा नसेल तर ज्याच्या हातून नुकसान घडलं आहे म्हणजे यामध्ये वाहनाचा मालक त्याच्यावरती जबाबदारी असते। भले मग तुम्ही सांगितलं की नाही ते वाहन मी दुसऱ्याला विकलंय आणि माझा काही संबंध नाही, 3 वर्षापूर्वी विकलं ट्रान्सफर, तसं नाहीये की ज्याच्या नावावरती वाहन आहे त्याची ही जबाबदारी आहे। विमा कंपनीने नाही दिलं तर त्यांच्यावरती जप्ती येते। जर कोर्टाने निर्वाळा दिला की समजा एक 50 लाखाचं नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे तर कंपनीला द्यावेच लागते। सर, आपण आता याच्याबद्दल बोलला, विम्याच्या याच्याबद्दल, पण विषय काय आहे की काही कंपन्या टाळाटाळ करतात, त्याची प्रक्रिया खूप किचकट बनवतात। मग अशा वेळेला कसं सरळ प्रक्रिया काय आहे? यामध्ये ज्यावेळेस एखादी दुर्घटना घडते तर सर्वात प्रथम तुमचा जो FIR असतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे। पंचनामाचे कागद महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये जर लक्ष नाही दिलं, बऱ्याच वेळेस, आता मी असं कुणावरती थेट आरोप करणार नाही, मात्र बऱ्याच प्रसंगीमध्ये तुमचं किंवा समोरच्या वाहनाचं ज्याने ज्याच्याकडनं अपघात त्याला दोषी दाखवलं गेलं तुमच्याकडे, कारण ज्यावेळेस अपघात घडतो त्यावेळेस तिथं कोणी नसतं आपला पुरावा देण्यासाठी किंवा आपला विटनेस कोणी नसतं, आणि बऱ्याच यामुळे तो खूप लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आणि राहिला मुद्दा तर विमा कंपन्यांचा, तर विमा कंपन्यांवरती बंधनं असतात। यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वाहनाचा विमा असणं जरुरी आहे। कुठल्या तरी एका वाहनाचा, जर 2 वाहनं असतील तर दोन्ही वाहनापैकी एकाचा विमा आहे, त्या वाहनाची जबाबदारी त्या विमा कंपनीची जबाबदारी असते की नुकसान भरपाई द्यायची। आणि तुमच्या वाहनाचा समजा एकट्याच वाहनाचा जर अपघात घडला तर मग काय करणार? ह्यासाठी तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी पाहिजे वाहनाची। आणि जर तुमची थर्ड पार्टी, म्हणजे पॉलिसीचे पण अनेक प्रकार आहेत, थर्ड पार्टी आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, हे सगळं, आणि विमा कंपनीच्या ज्या पॉलिसी देतात त्यामध्ये खूप भरकावे असतात, हे कुठेतरी लक्ष देत नाही। मात्र तरी सुद्धा जर 2 वाहनामध्ये जर अपघात घडला असेल तर समोरचा परत त्याच्यामध्ये दोष कोणाचा आहे हे सगळं बघितलं जातं। त्यासाठी सर्वांनी आपल्या वाहनाचा विमा फार ठेवणं जरुरी आहे, कारण नुकसान भरपाई जर विमा नसेल तर ज्याच्या हातून नुकसान घडलं आहे म्हणजे यामध्ये वाहनाचा मालक त्याच्यावरती जबाबदारी असते। भले मग तुम्ही सांगितलं की नाही ते वाहन मी दुसऱ्याला विकलंय आणि माझा काही संबंध नाही, 3 वर्षापूर्वी विकलं ट्रान्सफर, तसं नाहीये की ज्याच्या नावावरती वाहन आहे त्याची ही जबाबदारी आहे। आणि विमा कंपनी त्याला त्याची जबाबदारी घेते। म्हणजे ज्यावेळेस आपण वाहन विमा म्हणतो, मोटार वाहन अपघात विमा, तर ती जबाबदारी त्यासाठी असते। तर सर्वांनी विमा कंपनी विमा वाहनाचा, दुचाकी असो, 4 चाकी असो, ट्रक असो, त्याचं ठेवणं फार जरुरी आहे, खूप खूप गरजेचं आहे ते। पण जर टाळाटाळ करत असतील कंपन्या तर काय करणार? नाही, त्यासाठी मग तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोटर वाहन प्राधिकरण, ज्याला आपण ट्रायब्युनल म्हणतो, अशा प्रकारे प्रस्थापित केले आहे। सुप्रीम कोर्टाने वारंवार निर्देश दिले आहे की अपघात घडल्यापासून 48 तासांमध्ये ऍक्सिडेंट रिपोर्ट संबंधित ट्रायब्युनलकडे पोस्ट केला पाहिजे। त्यानंतर मग जर मयत झाला किंवा कोणी गंभीर जखमी झाला किंवा त्याला अपंगत्व आलं तर त्यांनी त्याला त्या संबंधित ट्रायब्युनलकडे अर्ज दाखल करायचा, ज्याला आपण क्लेम ऍप्लिकेशन म्हणतो, तो दाखल करून तुम्ही तिथं नुकसान भरपाईची मागणी करावी। आणि ह्यामध्ये विमा कंपनीने नाही दिलं तर त्यांच्यावरती जप्ती येते। जर कोर्टाने निर्वाळा दिला की समजा एक 50 लाखाचं नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे तर कंपनीला द्यावेच लागते। मग ह्यासाठी कंपनी हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करतात, ते याला आव्हान देतात आणि हे प्रकरण बऱ्याच वेळेस रेंगाळतं। मात्र बऱ्याच वेळेस कधी कधी स्थितीवर ते अवलंबून असतं। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये उच्च न्यायालयामध्ये माननीय जस्टिस शिवकुमार डिगे साहेबांनी मागच्या 6 महिन्यामध्ये 2000 पेक्षा जास्त प्रथम अपील मोठ्या अपघाताचे निकाल लावले। म्हणजे निकाल पण मिळतो, असं काही नाही की निकाल मिळत नाही, काही नाही, फक्त तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे। आणि हा महत्त्वाचा विषय म्हणजे सगळं